कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हे बघा, आम्ही दोघं चांगले मित्र आहोत, पण झाल्या सगळ्या गोष्टी क्लिअर? मला वाटतं झाल्यात क्लिअर, बरोबर? आदित्यने माणुसकीच्या नात्याने तिला सावरलं, त्यात प्रेमाचा वगैरे काही संबंध नाहीये। पारू, तू सांग, तुला तिथे काही चुकीचं झाल्यासारखं वाटलं? किंवा आदित्य तुला तिथे फसवून घेऊन गेलाय, किंवा तुला आवडत नसताना त्याने तुला स्पर्श केलाय, असं काही झालं? पारू, तू घाबरू नकोस। ही श्रीमंत लोक गरीब मुलींना असंच गोड बोलून फसवतात। एक मिनिट, मी एकच बोलेन, किर्लोस्कर कुटुंब हे आमच्यासाठी दैवत आहे। या कुटुंबातल्या कुणीच कधी बी आम्हाला फसवलेलं नाही। तिकडे जे काय बी झालं तो फक्त एक अपघात होता। माझा पाय घसरला, मी पडणार तेवढ्यात आदित्य सरांनी मला वाचवलं, बस, बाकी काही नाही। तुम्ही बोलताना खूप इमोशनल झाला आहात। तुमचं प्रेम आहे का आदित्य सरांवर? हो, असले काही चुकीचे प्रश्न विचारू नका माझ्या पारूला। तिला माहिती आहे तिची लायकी नाहीये। मी संस्कार केलेत माझ्या पोरीवर आणि मला माझ्या पोरीचा अभिमान आहे। ती असला चुकीचा विचार नाही करणार कधी। काहीतरी प्रश्न विचारताय तू। आदित्य, माझी खात्री आहे की या सगळ्या प्रकरणामुळे तुझाही संताप होत असणार, पण काळजी नको करूस, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे। आणि खोटी बातमी दिली म्हणून मी पत्रकार संघात यांची तक्रार करणार आहेच। फक्त मला हा विषय समोरासमोर संपवायचा होता। आता तुम्हाला कळलं ना की आदित्य आणि पारू मध्ये तुम्ही समजताय तसं काहीही नाहीये। आदित्यसाठी आम्ही एक मुलगी बघतोय आणि पारूसाठी सुद्धा चांगला मुलगा शोधतोय। त्यांची लग्न ठरली की तुम्हाला रितसर कळवण्यात येईल, तोपर्यंत कृपा करून हा असा मूर्खपणा परत करू नका। आदित्य माझ्या शब्दाबाहेर नाहीये, तो मी पसंत केलेल्या मुलीशीच लग्न करेल, हो ना आदित्य? हो। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।